संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दरवर्षी आळंदीहून पंढरपूर पर्यंत 21 दिवसांचा पायी प्रवास करून पांडुरंगाच्या दर्शनाला पोहोचते. काही हिस्ट्री आजच्या पिढीला समजावणे, आजच्या पिढीपर्यंत पोहोच करणे खूप गरजेचे आहे. हा संपूर्ण सिरीज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनगाथेवर आधारित आहे. हा त्याचा पहिला भाग आहे. आळंदी हे ठिकाण इंद्रायणी नदीकिनारी वसलेले एक छोटस गाव आहे. याच आळंदीमध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका बंद खोलीमध्ये बसून जिवंत समाधी घेतली. ज्या खोलीमध्ये त्यांनी ही समाधी घेतली त्याच्या आजूबाजूला एक सुंदर असं मंदिर बांधण्यात आलं. हेच आजचं संत ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे. विठ्ठलपंत हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील, रुक्मिणीबाई या त्यांच्या माता. या जोडप्यांना एकूण 4 मुलं झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई. पुढे देवदर्शनाला गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे विठ्ठलपंतांनी म्हणजेच संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी या संसाराला कंटाळून संन्यास घेतला आणि मुलांना सांभाळण्याची जबाबदारी एकट्या रुक्मिणीबाई म्हणजेच त्यांच्या पत्नीवर आली. परिस्थिती वाईट होत